जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं. अरे 22 तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सारखा नटला होता, इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार, आणि सकाळी 11 वाजता गारज झाला, एकदम गडी डिम पडलाय, एकदम असा राजबिंडा गडी पण असा डिम पडलाय. आणि तो काय म्हणतोय, कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा 61,000 मतांनी झालाय. निवडून किती मतांनी आलाय? 11,000. भाजपवाल्यांनी 50,000 मतं यात अगोदरच सेट केलेत. काय म्हणतोय? भाजपनं 50,000 मतं अगोदरच सेट केलेत. म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली, जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी 50 रुपयाचं बक्षीस देईल आणि सदाभाऊ 51 रुपयाचं बक्षीस देईन. असं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय. लायकीप्रमाणे बक्षीस द्यावं लागतं म्हणून 101 रुपया. दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला 11 लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे. त्यानं जर त्याच्या बुद्धिमत्तेनं हॅक केला तर काय प्रकार आहे? किती खोटं बोलायचं, लोकांना किती खोटं सांगायचं. जयंत पाटलांना ही प्रक्रिया माहित नाही ईव्हीएमची, शरद पवारांना ही प्रक्रिया माहित नाही. मी आवाहन करतो मार्कंडवाडीतून, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एक प्रशिक्षण घ्यावं आणि या देशामध्ये निवडणुका कशा होतात त्याचं प्रशिक्षण पहिल्यांदा त्यांना द्यावं.